भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे। त्यांचा आज दुसरा स्मृतिदिन। गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पंकजा मुंडेंच्या प्रयत्नातून परळीत गोपीनाथ गड साकारला गेलाय। मुंडेंच्या स्मृतिदिनी म्हणजे 12 डिसेंबरला भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा पार पडला। मुंडे जरी हयात नसले तरी त्यांची आठवण, त्यांचं कार्य या गडाच्या माध्यमातून चिरंतन ठेवण्याचा निर्धार इथल्या जनतेनं केलाय। मराठवाडा ही नेत्यांची भूमी म्हणून ओळखली जाते। इथं नेत्यांच्या नावानं अनेक गड आहेत। मग यात भगवानगड असेल, गहिनीनाथ गड असेल किंवा नारायणगड। आता या गडांमध्ये आणखी एका गडाची भर पडली आहे आणि तो म्हणजे गोपीनाथ गड। पण हा गड इतर पारंपरिक गडांप्रमाणे गड नाहीये, तर हा गड आहे विचारांचा आणि संघर्षाचा। गोपीनाथ मुंडेंनी संघर्षातून, शून्यातून विश्व निर्माण केलं। त्यांच्या चाहत्यांना आणि तरुणांना यातून प्रेरणा मिळावी याच उद्देशानं या गोपीनाथ गडाची निर्मिती पंकजा मुंडे यांनी केली आहे। आपण पाहूयात कसा आहे हा गड। दिनांक 12 डिसेंबर, वेळ दुपारी 12 वाजता। बीड जिल्ह्यातल्या परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परिसर असा गजबजून गेला होता। निमित्त होतं गोपीनाथ गडाच्या लोकार्पण सोहळ्याचं। अमर रहे अशा घोषणा देत लाखो मुंडे समर्थक या सोहळ्यासाठी जमले होते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होतं। यावेळी गोपीनाथ गडाच्या स्वागत कमानीचं तसंच गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि समाधी स्थळाचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं। ईश्वर ने उनको हमारे बीच से ले लिया, मगर उतनी कम आयु में मुझे कहने में कोई संकोच नहीं है कि आज महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी का जो वैभव है, जो प्राप्ति है, वो प्राप्ति में गोपीनाथ जी ने उसका नींव डालने का काम किया था। हे समाजाने तयार केलेला गोपीनाथ गड आहे पंकजा ताईंनी, आणि या ठिकाणी या सगळ्या मुंडे परिवाराने आणि समोर बसलेला जो मोठा परिवार आहे त्या सगळ्या परिवाराने एक एक पैसा खर्च करून या ठिकाणी या गोपीनाथ गडाची निर्मिती केली आहे। मला एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही मुंडे साहेबांचं वर्णन कसं कराल? मी मुंडे साहेबांचं वर्णन कसं कराल एका वाक्यात विचारल्यावर मला प्रश्न पडला, मी काय बोलू? मी एवढ्याच एका वाक्यात त्यांचं वर्णन करू शकते, जो माणूस यशाच्या पायथ्याशी सुद्धा अनेक लोकांबरोबर, लाखो लोकांबरोबर होता आणि यशाच्या शिखरावर सुद्धा लाखो लोकांबरोबर होता, तो माणूस म्हणजे गोपीनाथ मुंडे। हा गड पाहिल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला मुंडेंविषयी अभिमान वाटावा अशीच या गडाची रचना करण्यात आली आहे। गडाचं प्रवेशद्वार भव्य आणि आकर्षक आहे। 50 फूट उंच आणि 90 फूट रुंद असलेल्या या प्रवेशद्वाराची निर्मिती निष्णात कारागिरांनी केली आहे। त्यावरची कलाकुसर पाहण्याजोगी आहे। प्रवेशद्वार ते गोपीनाथ मुंडेंचं समाधीस्थळ यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूनं सुंदर बगीचा तयार करण्यात आलाय। या गोपीनाथ गडाचं आणखी एक आकर्षण आहे ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा। हा पुतळा पंचधातूचा असून पुतळ्याची उंची 22 फूट आहे, तर पुतळा बसवण्यात येणाऱ्या चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे। गोपीनाथ गडावर आल्यावर दुरूनच नजर टाकली तर सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते कमळाच्या आकारातलं समाधी स्थळ। यालाच ध्यान मंदिर असंही म्हटलं जातं। याचं काम पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी केलंय। अगदी नैसर्गिक कमळाप्रमाणे समाधी स्थळाची प्रतिकृती साकारली गेली आहे। 72 फूट उंच आणि 111 फूट अष्टकोनी घेर असलेलं हे कमळाचं फूल सर्वांचं लक्ष वेधून घेतं। सामान्य उपेक्षित माणसाला संघर्ष करण्याची प्रेरणा, नवी उमेद आणि जीवन घडवण्याची ऊर्जा मिळेल आणि यातूनच या गोपीनाथ गडाची निर्मिती करण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांची संकल्पना आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ या जोरावर गडाची प्रत्येक वीट आणि वीट रचली गेली आहे।
साहेबांनी संपूर्ण आयुष्य संघर्षमय जीवन जगलं, आयुष्यभर संघर्ष केला, विचारांचा संघर्ष केला, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला. हा गोपीनाथ गड उभारताना तुम्हाला कशा प्रकारे संघर्ष करावा लागला? मला संघर्ष साहेबांच्या नंतर साहेबांना एवढा करावा लागला नाही. त्यांचं नसणं हे सहन करणं हाच मोठा संघर्ष आहे. आणि हे लोकांचं वेडं प्रेम, म्हणजे लोक इतके साहेबांवर जीवापाड प्रेम करतात की या लोकांना त्यांना योग्य पद्धतीने त्यांचं जीवन त्यांनी जगावं आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांना ती दिशा द्यावी, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि या गोपीनाथगडाच्या माध्यमातून वंचितांना, सामान्य माणसाला, पीडितांना ह्याच्यातनं न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि नुसतं न्याय देणं आणि चेक देणं नाही, तर लोकांमध्ये एक प्रकारचा आत्ताची जी गरज आहे काळाची, ती माणूस जोपर्यंत आतून सात्विक होत नाही तोपर्यंत तो चांगलं जीवन जगू शकत नाही. तर तो पण एक संदेश ह्याच्यातनं आम्ही देणार आहोत. मुंडेंच्या राजकीय जीवनात त्यांचा संघर्ष चर्चेचा राहिलाय. विरोधक ते सत्ताधारी हा त्यांचा सारा प्रवास कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा आहे. त्यामुळे गोपीनाथ गडाची निर्मिती देखील त्याच धर्तीवर करण्यात आली आहे. या गोपीनाथ गडावर दिवंगत मुंडेंची 3D इफेक्टमध्ये भाषणं ऐकवली जाणार आहेत. विधान भवनात पाहायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना मुंडेच भाषण करतायत अशी वातावरण निर्मिती या ठिकाणी केली जाणार आहे. गडाच्या परिसरात 1 लाख झाडंही लावण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण भागातील MPSC आणि UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असेल. हा परिसर इको फ्रेंडली ठेवण्यात येणार असून सौर ऊर्जेवरील वीज निर्मितीचा वापर करण्यात येईल. तर काही नाती अशी असतात ती शब्दाच्या पलीकडची काही नाती असतात आणि त्यातलं एक नातं, त्याला असं आपण जे पारंपरिक नाती म्हणतो तसे त्याला नावही देता येत नाहीत. त्या नात्यापैकी गोपीनाथ मुंडेंचं नातं होतं कार्यकर्त्यांशी. आणि त्यामुळे या गोपीनाथ मुंडेंच्या जाण्याने महाराष्ट्रातले असंख्य कार्यकर्ते, मुंबईसह महाराष्ट्रातले असंख्य कार्यकर्ते पोरके झाले. स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जिथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले तिथेच त्यांच्या नावानं एक गोपीनाथ गडचं एक स्मारक उभारलं गेलं आहे. हे निवड टिपिकल स्मारक नाही, तर त्यामध्ये आणखीन ट्रेनिंग सेंटरपासून अनेक गोष्टी तिथे होणार आहेत. पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरणार आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांसाठी सुद्धा एक श्रद्धास्थान आहे. गोपीनाथ मुंडे म्हणजे एक करारी व्यक्तिमत्व. बीड ते दिल्ली हा त्यांचा यशस्वी प्रवास म्हणजे संघर्षाचं उत्तम प्रतीक. काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला मात देऊन त्यांनी मराठवाड्यात भाजपची बीजं रोवली. संघ परिवारातले नसतानाही पक्षश्रेष्ठींची मनं जिंकली. त्यासाठी अनेक कटू अनुभवही पचवले. त्यांच्या या संघर्ष यात्रेची साक्ष म्हणजेच हा गोपीनाथ गड. अनेकदा मनात विचार येतो की गोपीनाथ मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व हे आशा, ऊर्जा आणि प्रेरणेने भारलेलं होतं. आज ते आपल्यात नसले तरी गोपीनाथ गडाची ही उभारणी करणाऱ्या प्रत्येकामध्ये ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये जिवंत आहे. कॅमेरामन पाचेंद्र कुमार टेंभरेसह मयुरेश कडव, साम TV, परळी.